आभारी आहे. बर, आता सांगा काय याचं काय एक्सप्लेनेशन आहे? म्हणजे तो एक व्हिडिओ दिसतोय, त्याच्यात नोटा दिसतायत, एक माणूस अर्धवट दिसतोय, मग तुमचा फोटो दिसतोय, तुम्ही म्हणताय एआय ने आलाय, तिकडे थोरवे म्हणतायत की सुनील तटकरेंनी पाठवलाय. सांगा आता नेमकं काय आहे ते. असा आहे की जो फोटो माझा अंबादास दानवेंनी व्हायरल केला, त्या नोटांचं बंडल आणि कोणत्याही लालची व्यक्ती, हम्म. माझा त्याला एवढाच आहे की त्यांनी क्लिअर व्हिडिओ दाखवावा. हम्म. माझं त्यांना प्रति आव्हान निश्चित आहे. तो जो माझा फोटो त्यांनी व्हायरल केलाय, हम्म. तो तटकरेच्या ज्या खासदार निवडणूक जिंकून आले तेव्हा जनतेचे मी आभार मानले, कारण महायुती धर्म पाळून आम्ही त्यांचं प्रामाणिकपणे काम केलं हम्म. आणि म्हणून ते आभार मानले. त्यावेळेचा तो फोटो आहे. आता तो फोटो त्यांच्याच मोबाईलला होता आणि माझा आक्षेप त्याच्यात असा आहे, या दोघांमध्ये या संदर्भातलं षडयंत्र असून नाक बदनामी करण्यासाठी हे सगळं मॉक करून दिलेला व्हिडिओ आहे. हम्म. आणि म्हणून आम्ही जाऊन माझं प्रति आव्हान दिलंय की तुमच्याकडे आणखी त्याचा चेहरा वाचलेला फोटो असेल तर तुम्ही दाखवा, आणि जर माझं काय म्हणणं असेल त्याच्यामध्ये काय स्पीच असेल तर तेही दाखवा. या संदर्भात मी पोलिसाला निश्चित तक्रार तर केली आहे हम्म. आणि उद्या विधिमंडळामध्ये मी नक्की या संदर्भात चर्चा करून आणणार आणि याची चौकशी होईपर्यंत मी तर शांत बसणार नाही आहे. हम्म. कारण अशा पद्धतीची बदनामी करणं एका पक्षाची किंवा एका नेत्याची किंवा आमच्या नेत्याची आणि आमची, हे ठीक नाही आहे. आणि अधिवेशन आलं की कोणातरी फोटो काढतात, कधी शिरसाट साहेबांचा काढतात, कधी इतरांचा काढतात. आता उभाटाकडे काम उरलेलं नाही आहे. अनेक महाराष्ट्राचे प्रश्न असताना अशा पद्धतीचं काहीतरी वेळेवाकडे चाळे करून बदनाम करण्याचं षडयंत्र करणार, हे ठीक नाही आहे. आणि माझा म्हणून आक्षेप मी आदरणीय तटकरे साहेबांच्या आश्चर्य केला की तो फोटो फक्त त्यांच्या आभाराचा भाषणाचाच होता. आता त्यांच्याजवळ कुठेही फोटो नको होता. बर, पण आता थोरवेंनी जे नाव घेतलं त्यांचं म्हणणं आहे की तटकरेंनीच पाठवला. तुमचं पण असं म्हणणं आहे की तटकरेंनीच हा तयार केलाय, तटकरेंनीच पाठवलाय म्हणून? बघा, रायगडचं राजकारण उद्या महाराष्ट्राला पाठ आहे, ज्ञात आहे. तटकरे साहेबांचा राजकीय पूर्व इतिहास देखील लोकांना माहिती आहे आणि नेहमी दुसऱ्याला कमी लेखणं ही त्यांची पूर्वीपासूनची शैली आहे. आणि म्हणून कुठेतरी आता या निवडणुका गेल्या, त्या निवडणुकीमध्ये जे प्रकार घडले त्यांनी स्टेट वे उभाटाबरोबर अलायन्स केलं बऱ्याच ठिकाणी. आज ते प्रदेशाध्यक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे. अशा अशा व्यक्तीने अशा पद्धतीचं कृत्य करणं हे तर शोभनीय अजिबात नाही आहे. पण त्यांची ती पूर्वीची सवय आहे आणि म्हणून अंबादास दानवे माझं प्रति आव्हान निश्चित आहे की अशा पद्धती वेळेचाळे करण्यापेक्षा हे तुम्ही डिबेटलाही आम्ही नक्की यायला तयार आहोत. काय तुमच्याकडे आणखी पुरावे असतील तर जनतेसमोर करा, जनता स्वीकारेल त्या सगळ्या गोष्टींनी.